यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। भुसावळ विधानसभा क्षेत्र विशेष करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळला फिरायसाठी यात्रा म्हणून गेले होते, काही दुसऱ्या गेले होते आणि आज हे जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये काही, आणि तिथे जाताना डोंगरावरून जावं लागतं, खूप कर्व आहे, वळण रस्ता आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली। खाली नदी, तिचा फ्लो खूप तीव्र आहे, तिचा प्रवाह, आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झाले। काही अजून 4 लोक तिथे मिसिंग आहेत। 9 लोकांना आता हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे। 12 लोकांना मिलिटरीने तिथून काढलेलं उचललं, कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि 18 लोकांच्या बाबतीमध्ये अजून काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की त्या 18च्या त्या ठिकाणी तिथं काही मृत्यू झाला का काय, पण अजून आम्ही दिल्लीला एम्बॅसीशी बोललो, आम्ही तिथे स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो, तिथे मिलिटरीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला, पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही, कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणिस्तान आलेले त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे, तिथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून, कारण तिथे सगळे एन्जॉर्ड आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे, विधायक आहेत, MLA आहेत, ते आमचे अमोल जावळे, जिल्हाध्यक्ष BJPचे परीक्षित, आमचे भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष आहेत, हे 3-4 जण आता तिकडे भुसावळहून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत। मला वाटतं रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।